हे बघा या किती वस्तू आहेत. चणे, तांदूळ, बाजरी, ज्वारी, सालीची मुगाची डाळ, साधी मुगाची डाळ, चण्याची डाळ, नाचणी, गहू, हरभरे, उडदाची डाळ, धने जिरं, सगळ्या 10-12 वस्तू झाल्यात ह्या अशा मस्त गार झालं की दळून आणायचं. हे प्रॉपर ही थालीपीठाची भाजणी. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण थालीपीठाची भाजणी करूया. थालीपीठ म्हणजे प्रॉपर जी थालीपीठ आपण करतो भाजणीची, ती भाजणी करूया आपण. एरवी आपण धपाटे करायचे असतील तर त्याला आपली घरातली सगळी पिठं मिक्स करून आपण करतो, पण ही भाजणी सगळी भाजून घ्यायची असते. ते मी दाखवते तुम्हाला आज काय काय घेते मी ते. हे बघा, ही बाजरी आहे, गहू आहेत, तांदूळ आहेत, ते हरभरे आहेत, ही उडदाची डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे आणि ज्वारी. ह्या वस्तू मी सगळ्या ह्या एकाच वाटीने मोजून घेणार आहे. बघा, काही ह्या छोट्या वाटीने मोजणार आहे आणि काही ह्या वाटीने. चला तर आपण एक एक वस्तू ही भाजून घेऊया. कढई तापली बघा, मोठीच कढई घेतली आहे जरा. आता एक एक करून ह्या वस्तू मी भाजायला घेते. ही मुगाची डाळ घालते बघा, पाऊण वाटी आहे ही. हे बघा, डाळ भाजली की काढून घेते. चण्याची डाळ अर्धीच वाटी, चण्याची डाळ जास्त नाही घेणार आहे आणि हरभरे पण आहेत ना, हे भाजून घेते. सगळ्या वस्तू एक एक करून मी भाजून घेते. ह्या हे बघा, ही चण्याची डाळ पण भाजली. ह्या वाटीनं पूर्ण एक वाटी तांदूळ घातले. तांदूळ भाजून घेते आता. उडदाची डाळ अर्धी वाटी आहे. ज्वारी 2 वाट्या घेणार आहे मी आणि बाजरी पण 2 वाट्या घेणार आहे. गहू 1 वाटी घेतले. ज्वारी बाजरीचा वापर जास्त करणार आहे मी चण्याची डाळ आणि गव्हाच्या तुलनेत. हे बघा, ह्या 2 वाट्या ज्वारी आणि 2 वाट्या बाजरी घेणार आहे. नाचणे अर्धी वाटी आणि बाजरी 2 वाट्या घेणार आहे. बाजरी 2 वाट्या घेतली. हे बघा, ही सालीची मुगाची डाळ आहे 1 वाटी. छोट्या वाटीने अर्धी वाटी जिरं, म्हणजे वजनी म्हणाल तर असेल एक 10 ग्राम आहे आणि धने 10 ग्राम घालणार आहे मी. ओवा मात्र आपण आयत्या वेळी थालीपीठ लावताना ओवा तीळ घालायचे. हे सगळं भाजून झालं आहे. आता थोडं धने जिरे पण थोडंसं भाजून घेते. हे बघा, हे जिरं आणि धने एकत्रच घालते. हे बघा, ह्या सगळ्या जिन्नस सगळ्या भाजून झाल्यात. सांगते मी तुम्हाला काय काय आहे. तांदूळ, बाजरी, ज्वारी, ही सालीची मुगाची डाळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ, नाचणी, हे गहू, हरभरे, धने जिरं, उडदाची डाळ. हे सगळं आपण किती वस्तू झाल्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वस्तू झाल्यात. आणि ओवा, तीळ, तिखट मीठ तर आपण थालीपीठ लावताना घालतो. हे आता जरा गार झालं की मग हे दळून आणायचं. अंदाजे मला वाटतं 1-1.5 किलोच्या अंदाजाने मी केलं आहे. आता बघूया आपण सगळं मिक्स करून नंतर मोजून बघूया किती झालं आहे ते. गार झाल्यावर मग दळून आणायचं, मग आपण त्याची थालीपीठं करू.
बघते आता हे मिक्स करून किती किलो आहे ते. बघते आता हे सगळं मिक्स करून किती किलो आहे ते. हा कुकरचा डबा आहे बघा, हा माझा धान्य मोजायचा डबा आहे. हा बरोबर 1 किलोचा होतो. तर बघते मी किती होतो ते. हा झाला 1 किलो. हे बघा, अगदी मुठभर कमी म्हणाल तर 2 किलो बरोबर झालं. मी 1 किलोच्याच अंदाजाने घेतलेलं, पण ते वाढता वाढता वाढलं 2 किलो झालं. हरकत नाही, उलट चांगलं झालं, जास्तीचं झालं आहे ते. हे दळून आण, भाजणी दळून आणली बघा, उघडून बघते. पिशवी उघडल्या सुगंध बघा काय छान आला. मला वाटतंय थालीपीठ करून बघावं. चला तर ठीक आहे, थालीपीठं करून बघू आपण 2. त्यासाठी तर कांदा वगैरे चिरावा लागेल मला. दाखवते तुम्हाला. कांदा कोथिंबीर चिरून घेते. दोन तीनच करते. कांदा चिरलाय मी, कांदा घालते तर. कोथिंबीर घातली बघा. ओवा घालते थोडा. 2-3च करून बघणार आहे मी, कशी चव झाली ती. थोडीशी हिरवी मिरची घालते आणि थोडंसं तिखट, अगदी थोडीशी, जास्त तिखट नाही करणार आहे. हळद मसाला घालते. हळद आणि हे तिखट थोडंसं घालते, जास्त नाही घालते. मीठ घालते. आणि आलं लसूणची पेस्ट घालून ते पीठ भिजवून घेते. थोडी आलं लसूणची पेस्ट घातली, भिजवून घेते. हे थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं. एकदा हे आपण भाजणीचं पीठ करून आणलं ना, थोडी मेहनत घ्यायची, पण जर आपण हे 1-2 किलो भाजणी भाजून करून आणली तर 2 महिने आरामात टिकते ही भाजणी. छान भाजलेलं असतं ना सगळं. मग ह्याच पिठाचं आपण मेथीचे पराठे, आलू पराठे, आलू पराठे नाही, पालकचे पराठे, दुधीचे पराठे हे करू शकतो आपण ह्या पिठाचेच. हे भाजणीचं पीठ खूप खमंग लागतं. किंवा मग काही नसेल टाकायचं तर नुसतं कांदा तिखट मीठ टाकून सुद्धा आपण डायरेक्ट थालीपीठ लावू शकतो. पण एकदा हे भाजणीचं पीठ करून घेतलं की याचा बराच उपयोग होतो. एरवी आपण नुसती साधी कच्ची पिठं मिक्स करून धपाटे लावतो ना, हे भाजणीचं पीठ. त्याचे जेमतेम 2-3च होतील. तवा ठेवते. तुम्हाला माहिती आहे ना, थालीपीठ हे आधी थंड तव्यावर लावून मग ते गॅस पेटवायचा. 4 गोळे करून घेतलेत मी हे.
मस्त खरपूस असे छान भाजायचे. करतानाच खायची इच्छा होते, इतकं छान आणि सुगंध पण छान येतोय. आपण बघितलं ह्या भाजणीमध्ये मी किती प्रकारची धान्य घातलेत, त्यामुळे पौष्टिक ते पौष्टिकच. ही आपली थालीपीठं करून झाली बघा. मला पण थालीपीठ करण्याचा मोह आवरला नाही. पिठाचा सुगंध इतका छान येत होता. तुम्ही पण करून बघा. एकदा ही भाजणी करून ठेवली की भरपूर वेळेला उपयोगाला येते आणि 2 महिने सहज टिकते ती. तिला काही होत नाही, कारण आपण सगळी धान्य भाजून घेतलेली आहेत छान. हे बघा, ही आपली थालीपीठं तयार. हे बघा, दिसतानाच कशी मस्त छान अगदी खुसखुशीत झालेली दिसत आहेत. आणि ही प्रॉपर थालीपीठं असतात, भाजणीची भाजून केलेली थालीपीठं. कशी वाटली कमेंट करून सांगा. ही दह्याबरोबर, चटणीबरोबर कोणत्याही आपण खाऊ शकतो. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.